नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि वस्तीवर आहे ना हे उत्तरकांड लावलं होतं रामायणातलं, तर त्याची समाप्ती होती. तर तिथं प्रसादासाठी गेलेलं होतं आणि इथं गजानन महाराजाच्या ना इथं दर्शन हे घेतलं, फोटोचं तिथं स्थापना केलेली. गावाकडे ना आजही प्रसादासाठी किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमात ना हे जेवण बनवलं जातं. लापसी, भात आणि ताकाची कढी असं प्रसादासाठी हे जेवण बनवलेलं आहे. आणि आजही गावाकडे हे जेवण बनवलं जातं. आणि आपल्याला आहे ना थोडंसं गवत कापायचं. आपल्या बांधाला खूप असे पाटवण ना गच्च भरलेलं आहे, तर दोघांना मदतीसाठी घेतलेलं आहे. साईडने पाटवण गच्च भरलेलं आहे आपलं गवताने आणि अर्ध आपलं कापून झालेलं आहे. ते मामा कापायचं चालू आहे त्यांचं. आणि एक मावशी पण येतात, त्या दोघं कापतात आणि मी पण आता माझं 3 जण मिळून कापणार आहोत. आणि हे इतकं गवत झालंय कापून, तर सगळं म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉली भरून आणि 3 दिवस आपल्या गायांना खायला पुरण इतकं हे गवत झालेलं आहे. दोन्ही साईडने गच्च भरलेलं आहे. ऊसाची दोन्ही साईडने एक सरी सगळी पिहून गेली. मागच कापायचं होतं, पण पावसाने काही झालं नाही. पाऊस लागून राहिला 8-10 दिवस, त्याच्यामुळं हे कापायचं राहून गेलं होतं. तर आता कापायला चालू केलेलं आहे. तर 2 दिवस तरी आपल्याला हे सगळे बांध हे कापून घ्यायला हे होते. आणि एकदम खायसारखं गवत आहे. गायांना हे करत आपण गवत कापतो. घरी आले तर इथं सुनबाईची चकली करायचं चालू आहे मैद्याची. तर मैदा आहे ना तिने घट्ट सुती कापडात घट्ट असं गोठोडं असं बांधून कुकरमध्ये ठेवून 7-8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये हळद, मुगाची डाळ 1 वाटीभर शिजवून पुरणाच्या जाळीतून मुगाची डाळ काढून त्याच्यामध्ये हळद, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि तीळ असं टाकून घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. आणि तिला सांगितलं नाही तिने मनानेच ही खूप छान अशी चकली बनवलेली. आणि हे तळणीचे मोदक थोडेसे बनवलेले आहेत गणपती बाप्पासाठी. तर हे मोदक आहेत ना 2-3 दिवसाचे बनवलेत, पण जर 8 दिवस हे ठेवले ना बनवून तरीसुद्धा काही होत नाही, एकदम छान राहतात. करंजीचं जे रवा मैदा पीठ आहे ना ते मळून घेतलेले आणि त्यात गुळ खोबऱ्याचं सारण घालून छान असे मोदक पण बनवलेले आहेत. आणि इथं चकली पण बघा खूप छान बनवलेली आहे. संध्याकाळी आहेत ना ह्या लक्ष्मी आलेल्या आहेत सुनबाईच्या माहेरून. आमच्याकडे आहेत ना असं नवीन पहिल्यांदा आहेत ना, तर हे लक्ष्मी सगळं दिलं जातं. तर बघा फराळीचं इतकं असं दिलेलं आहे, खूप सारं फराळीचं दिलेलं आहे. आपल्याला म्हणजे करायचं चालूच होतं, पण हे इतकं पाहून हे करायचं आपलं बंद केलेलं आहे, कारण त्यांनीच खूप भरपूर असं आणलेलं आहे. आणि बघा पिलवांड त्याच्यासोबत सगळं म्हणजे लक्ष्मणचं जेवढं हे असतं ना तेवढं दिलं आहे. राशी, साडी दोन्ही लक्ष्मणला घालण्यासाठी, दोघींना 2 साड्या, ताट, 5 भांडे, हे सगळं म्हणजे ताट, प्लेट, वाटी, ग्लास असं समया खूप सारं असं लक्ष्म्याचं बरोबर आलेलं आहे. आणि इथं भाऊकीतल्या बायांना बोलवलेलं आहे हळदी कुंकासाठी. आणि हे शिदोरी सोडायचं पण असतं, भाऊकीतल्या बाया बोलून शिदोरी सोडावं लागते. आणि ही शिदोरी दिल्यानंतर आहे ना सोडल्यानंतर आहे ना सगळ्या भाऊकीतल्या बायांना हे वाटून टाकायची असते शिदोरी. तर हे हळदी कुंकाचं चालू आहे सगळ्यांचं. आणि लक्ष्मी आलेले आहेत आणि बायकांना यायला ना सुद्धा पाऊस येऊन द्या ना, इतका भयंकर पाऊस आलेला आहे. मोजक्याच आलेला आहे कारण पाऊसच थांबाना गेला, इतका जोराचा पाऊस आलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या जेवढ्या जवळच्या आहेत ना 5 जणी मानाच्या बोलवून हळदी कुंकू करून घेतलेले. पाऊस उघडल्यानंतर जे यायच्यात ते येतील, तोपर्यंत आहे ना जे आलेले आहेत ना त्यांना शिदोरी ही देऊन ही वाट लावलेले हळदी कुंकू लावून. आणि हे बघा हे सगळं इतकं सामान हे दिलेलं आहे लक्ष्मीसोबत. काय उघडला नाही, जितक्या बायका आल्या त्यांना हळदी कुंकू लावून शिदोरी देऊन वाट लावलेलं आहे. पाऊस खूपच जोराचा आलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.